नमस्कार मित्रांनो, उमलत्या कळ्या या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो आहोत, जिचं शीर्षक आहे शेतकऱ्याची आत्महत्या। कवी सूरज रेपाळे। नमस्कार मित्र। शेतकरी बळीराजा म्हणजे ज्याच्या नावातच राजा असा उल्लेख केलाय तो साऱ्या जगाचा पोशिंदा। भारत कृषीप्रधान देश आणि आपण त्या देशाचे नागरिक। शेतकऱ्याला बऱ्याच आघाड्यांवरती एकट्याला तोंड द्यावं लागतं। कधी दुष्काळ असोत, त्यातही कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, त्यातही बी बियाण्यांचे वर्षोवर्षी वाढत जाणारे दर खिशाला परवडेनासे होतात। आणि मग प्रवास सुरू होतो तो कर्ज काढून बी घ्या, कर्ज काढून पाण्यासाठी विहीर किंवा बोर खणा, ह्या गोष्टींचा। आणि मग एकदा तो ससेमिरा मागे लागला की काय होतं हे सांगायची गरजच नाही। ज्यांच्याकडून कर्ज घेतलंय ते फेडता येत नसेल तर जीव अगदी नकोसा करून सोडतात। आणि व्याज ते तर कसं लावलं जातं यावरती बोलायलाच नको। असत या सगळ्याचं पर्यवसन नंतर बऱ्याचदा आत्महत्यांमध्ये होतं। आणि हाच विषय घेऊन 2016 मध्ये ज्यावेळी आपल्या खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी पर्याय खुंटल्यामुळे किंवा या सगळ्या व्यवस्थांसमोर हात टेकले होते आणि गळ्याला फाशीचे दोर लटकवले होते, त्यावेळी लिहिलेली कविता शेतकऱ्याची आत्महत्या। वर आभाळ फाटल डोळा आसव दाटल, वर आभाळ फाटल डोळा आसव दाटल, नशीब फुटल माझं सरान पेटल। बळीराजा मीच आहे पोशिंदा जगाचा, बळीराजा मीच आहे पोशिंदा जगाचा, जाळ रोज झेलितो मी तापल्या उन्हाचा। दुष्काळाचं औचित्य कसं हे वादळ सुटल, वर आभाळ फाटल डोळा आसव दाटल। कर्ज झालं डोईवर कसा जगतो उधार, कर्ज झालं डोईवर कसा जगतो उधार, बांधलं हे मीच माझं कसं घर वाऱ्यावर। जगू कसा आवडीनं, जगू कसा आवडीनं, सारं जगन विटल, वर आभाळ फाटल डोळा आसव दाटल। रात दिस करी काम गाळून या घाम, रात दिस करी काम गाळून या घाम, तरी पोटा पुरता माझ्या मिळेनाचे दाम। किती दामी चालताना मरण भेटल, वर आभाळ फाटल डोळा आसव दाटल। गरिबीनं आवळला फास नशिबाचा, गरिबीनं आवळला फास नशिबाचा, सोडून या चालला हा पोशिंदा जगाचा, सोडून या चालला हा पोशिंदा जगाचा। थेट चालत मी आलो स्मशान गाठल, थेट चालत मी आलो स्मशान गाठल, वर आभाळ फाटल डोळा आसव दाटल, नशीब फुटल माझं सरान पेटल। व्हिडिओ आवडल्यास उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।